तर एका बाजूला ही घोषणा करत असताना दुसरीकडे मात्र भर सभेमध्ये मनोज जरांगेंना पुन्हा एकदा भोवळ आलेली आहे। साताऱ्यामधील सभेमध्ये भाषणादरम्यान जरांगेंची तब्येत खालावली। भाषण करता करता जरांगे खाली बसले। साताऱ्यामध्ये आज मनोज जरांगे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र सभास्थळी गेल्यानंतर अचानकपणे त्यांची तब्येत खालावलेली आहे। त्यांना भोवळ आली आणि त्यांनी त्यानंतर व्यासपीठावरच त्या ठिकाणी बसणं पसंत केलेलं आहे। राहुल तपासे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। राहुल, मनोज जरांगेंच्या तब्येती संदर्भात काय अपडेट? विशाल, त्यांच्या ज्यावेळेला रॅली सुरू झाली त्याच वेळेपासून त्यांची तब्येत खालावल्याचं एकंदरीत पाहायला मिळत होतं। त्यानंतर ज्यावेळेला त्यांनी भाषणाला साताऱ्यामधील गांधी मैदानावर सुरुवात केली त्यावेळेलाही त्यांनी भाषणामध्ये अनेक वेळेला सांगितलं की मी कमी बोलणार आहे, माझी तब्येत बिघडत आहे आणि या तब्येत बिघडत असल्यामुळं आणि माझ्या पाठणीमधून चमका येत असल्यामुळं मी भाषण थांबवणार आहे, असं 3 ते 4 वेळा त्यांनी सांगितलं होतं। त्याच वेळेला काही डॉक्टरांनीही त्यांना पाठीला लावण्यासाठी पट्टाही आणून दिला होता, मात्र काही वेळामध्ये ते खाली बसले। त्यांचा एक हात जो आहे तो पूर्णपणे थरथरत होता, त्यामुळं पुढचं भाषणही थांबलेलं आहे आणि त्यांना आता हॉटेलमध्ये नेण्यात आलेलं आहे। तिथून त्यांना कदाचित दवाखान्यात न्यावं लागतं का हे पाहिलं जाणार आहे आणि नंतर दवाखान्यामध्ये नेलं जाणार आहे। मात्र पुढचे जे काही दौरे होते म्हणजे साताऱ्यातील ज्या काही वाघनख्या होत्या त्या वाघनख्या पाहण्यासाठी ते जाणार होते, ते त्यांनी रद्द केलेलं आहे। त्याचबरोबर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या घरीही ते चहा पाणीसाठी जाणार होते, मात्र तेही त्यांनी रद्द केलेलं आहे। एकंदरीतच त्यांची प्रकृती खालावल्यामुळे आता त्यांनी हॉटेलमध्ये जाणंच पसंत केलेलं आहे। त्यानंतर आता तिथे काही डॉक्टर मंडळी गेलेले आहेत, तिथे तपासणी केली जाणार आहे आणि नंतर पुढचा दौरा निश्चित केला जाणार आहे। अमोल, नक्कीच अचानकपणे त्या ठिकाणी तब्येत बिघडण्याचं काही कारण समजू शकलेलं आहे का आणि त्यानंतर तातडीचे कुठले उपचार देण्यात आलेले आहेत? अमोल, ज्यावेळेला यांना हात थरथरू लागले, खाली बसले, त्यावेळेला काही डॉक्टर मंडळी आणि काही मराठा बांधव त्यांच्या जवळ गेलेले होते। त्यांचा हात घासून त्यांना गरमी आणण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला। त्यानंतर त्यांना हळूवारपणे स्टेजवरून खाली आणण्यात आलेलं आहे। मात्र पाठाणीमध्ये ज्या काही चमका येत आहे त्याचं कारण हे असू शकतं असं तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। नक्कीच एकंदरीत आता सध्या त्यांना उपचार दवाखान्यात नेऊन द्यायचे की हॉटेलमध्ये हे मात्र अद्यापपर्यंत निश्चित करण्यात आले। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।